समाजातून आज आपण आता या ठिकाणी जी काय विधानसभा सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने जी काय आयोगाकडून आपल्याला प्रत्येक गावात जाऊन आपल्याला प्रत्येकाची आता जनजागृती करायची आणि मतदान कशा पद्धतीनं करायचं आहे आणि आपण केलेलं मतदान आपण त्याच व्यक्तीला केलं आहे की नाही, त्याच उमेदवाराला केलं आहे की नाही याची आपल्याला खात्री पटणार आहे. आता यापूर्वी बरेच दिवस आपण मशीन वापरलेले आहेत. परत आता या विधानसभेच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपण हा रथ जो आहे DCIकडून प्राप्त झालेला रथ प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक बाजारच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी मतदान कमी झालेलं होतं अशा ठिकाणी आपण जाऊन जागृती करणार आहे. म्हणजे आपल्याला आक्षेप येत होते की अमुकला मतदान केलं तर हे आता हे आपलं दृश्य स्वरूपात आहे की कुणाला मतदान केलं लगेच आपल्याला इथं शक्यद्वारे आपल्याला दिसणार आहे. त्यामुळं शंका काय बाळगण्याचं ही नाही मतदान केलं त्याची एका निघाली. मित्रांना विनंती करतो की आपण थोडं जरा या मशीनबाबत उपस्थितांना आपण अवगत करावं. नाही आता बघू आपण ती काय करणार आहेत ना ती काही वरून तर 2 मशीन राहतील किंवा एका मशीनवर 2 जर तर नाही ज्यावेळेस त्याप्रमाणे कार्यक्रम करायचे अंदाजात आपण काही करायची गरज नाही. सर्व मतदार बंधूंना नमस्कार. तहसीलदार साहेबांच्या वतीनं आणि आम्ही सर्व टीमच्या वतीनं साहेबांनी आता मार्गदर्शन आपल्याला केलेलंच आहे. तरीसुद्धा एक मतदान प्रक्रिया या मशीनद्वारे कशी होते हे थोडक्यात मी आपल्यासमोर सांगणार आहे. ज्या वेळेला आपण बूथवर जाता त्यावेळेला या दोन्ही मशीन्स ज्या आहेत याला आपण बॅलेट युनिट म्हणतो आणि याला व्हीव्हीपॅट मशीन म्हणतो आणि याला कंट्रोल युनिट म्हणतो. हे मशीन 3ऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे राहतं आणि तुम्ही गुप्त मतदान करता त्या ठिकाणी या 2 मशीन राहतात. तुम्हाला ज्याला कोणाला उमेदवाराला मतदान करायचं आहे त्याचं नाव आपण पाहून त्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि बटन दाबल्यानंतर लगेच जागा सोडायची नाही, या मशीनमध्ये पाहायचं आहे. या मशीनमध्ये तुम्ही ज्या उमेदवाराचं समोरचं बटन दाबले त्याचा अनुक्रमांक, त्याचं नाव आणि त्याचं जे काही चिन्ह आहे ते तुम्हाला या स्क्रीनवर दिसेल. ते 7 सेकंदासाठी याच्यामध्ये असेल आणि 7 सेकंदानंतर ती चिठ्ठी ऑटोमॅटिक ह्या मशीनमध्ये पडेल आणि ती पडल्यानंतर मग इथं या मशीनवरती बीप असा साऊंड येईल, आवाज. त्यावेळेला तुमचं मतदान होणार आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्ही जागा सोडायची आहे. अशा प्रकारचं तुम्हाला मशीन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असणार आहे. आपल्या मतदानाविषयी आपल्याला माहिती राहावी. आपण मतदानाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मशीनची पूर्ण माहिती राहावी या जनजागृतीच्या उद्देशानं की हा जो रथ शासनानं पाठवलेला आहे हा गावोगावी जाऊन आम्ही याची आता जनजागृती चालू करणार आहोत. तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि SDO साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आता चालू होणार आहे. आणि या ठिकाणी आज प्राथमिक स्वरूपामध्ये या जनजागृतीचं उद्घाटन आपल्या तालुक्याचे तहसीलदार माननीय राजेजी जाधव साहेब करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की आजच्या या जनजागृतीच्या कार्यक्रमाचं हिरवा झेंडा दाखवून आपण उद्घाटन करावं.